निलंबित करून जमणार नाही, यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे, यांच्या सगळ्या स्टोऱ्या बघितल्या पाहिजे। यांनी आयुष्यामध्ये अशाच जर पैसा कमवला असेल तर त्यांना कायमची एक मोठी कारवाई झाली पाहिजे। आणि ज्या कुटुंबांनी ह्या पुणे शहरामध्ये वर्षानुवर्ष गोरगरिबांची नरडी दाबून ह्या प्रकारची माया जमा केली आणि आपण बघितलं असेल तर आज पुणे शहरामध्ये अनेक तक्रारी त्यांच्या विरुद्ध येत आहेत। आणि ज्या पद्धतीने हा जो खटला, हा जो गुन्हा होता, याचा ज्या पद्धतीने त्यांनी हाताळला त्या परिस्थितीमध्ये शेवटी त्यांचं पाकिट हे सरकारच्या कायद्यापेक्षा जड झालं। आणि अशा पद्धतीनं जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही सर्व परिवार, आमचा काँग्रेसचा परिवार असेल, पुणे शहराचा परिवार असेल, शिवसेना, सर्व इंडियापर्यंतचे सगळे लोक आम्ही जेव्हा आंदोलन सुरुवात केली तेव्हा शासनाला जाग आली आणि जाग आल्यानंतर हे सगळे पुढे झाले। पण याच्यामध्ये कुठलाही पब चालू होणार नाही याची आम्ही दक्षता घेणार आहे। सोमवारी मी जे एक्साईजचे आयुक्त आहेत राजपूत साहेब, माननीय सुषमा अंधारे ताईंनी आम्ही काल बोललो, सोमवारी 11 वाजता त्यांच्या ऑफिसला आम्ही जाणार आहे। त्याचबरोबर आमचा सगळा परिवार जाणार, आम्ही पुणेकर जाणार। आम्ही एकच मागणी करणार की तुम्हाला कुटुंब आहे, आम्हाला कुटुंब आहे, याच्यामध्ये आमचा तरुण भरडला जातो। ज्या तुमची नियमावली याला तुम्ही फाटा दिलेला आहे आणि याचं तुम्हाला जाब पुणेकरांना द्यावं लागेल, नाहीतर आम्ही परत आमचं ठरल्याप्रमाणे लोकशाही आणि ह्या पद्धतीने आम्ही ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन करून दुःख नाही आहे, पण काय सोकवलं नाही पाहिजे। आज हे पुणे शहर आहे, पुण्यनगरी, विद्येचं माहेरघर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं पुण्यनगरी आणि हे पुणे शहर देशाला दिशा देणारं पुणे शहर आहे। आज पुणे शहरामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत, मग परदेशातले असतील, राज्यातले असतील, आणि मग आमच्या पुण्यातून काय घेऊन जाणार आहे, शिक्षण घेऊन जाणार आहे का? तर ही सगळा वर्ग हा पब पार्टीमध्ये दिसतो आहे, अंमली पदार्थामध्ये दिसतो आहे। म्हणजे आमच्या पुण्याची ओळख काय? तर ह्या पुणे शहराच्या विद्येच्या मार्गामध्ये मुलं शिकायला आली, मुलं पब पार्टीमध्ये आली, मुलं अंमली पदार्थ आणि ही घेऊन ह्या पुण्याच्या ह्या सगळ्या जो असलेला वैभवशाली पुणे शहराला कायम लागण्याच्या घटना होतात। आज जे पब पाडलेत, हे पब पाडत असताना अनेक बेकायदेशीर पब हे महानगरपालिका आयुक्तांनी जाहीर केले आणि केल्यानंतर मग पोलिसांनी परवानग्या का दिल्या, एक्साईजनी परवानग्या का दिल्या, हा शंकेचा भाग। आणि जो अपघात झाला तो अपघातामध्ये जे मुलं मृत्युमुखी पडले, दोन्ही इंजिनियर होते, करती मुलं होती, मग त्यांच्या घरची परिस्थिती काय, त्यांची काय अडचण आहे। आमचे महाराष्ट्राचे गृहमंत्री आले आणि ती पोलिसांना सारवा करून निघून गेले, पण त्या दोन मुलांचा कोणी विचार केला आहे का? त्यांची काय अडचण आहे का? त्यांचा मृत्यू ससूनच्या शेवगावामध्ये असताना ही गुन्हेगार घरी एसीमध्ये बसतात, पिझ्झा पार्टी करतात आणि याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला। त्याशिवाय मी पहिल्या दिवशी जे पोलिसांच्या मदतीनं वर्षानुवर्ष केलेलं पाप आज उघडकीस येते। अनेक पोलीस अधिकारी याच्यामध्ये ह्या परिवाराला सपोर्टिंग देताना पाहिले। माजी नगरसेवक अजय भोसले जरी आमच्या परिवारातले संघटित नसतील आणि शिंदे गटाचे असतील तरी त्यांच्यावर गोळीबार झाला होता, पुणेकरांना माहिती, आणि त्यांनी वारंवार या पोलिसांना तक्रारी दिल्या होत्या, पण त्या तक्रारीची दखल आत्ता घ्यायला लागलेत। म्हणजे आता पुणेकर जागृत झालेत आणि अशा पद्धतीने जर गँगस्टारवाला जर बिल्डर पुण्यात असेल, अनेक मृत्यू त्यांनी घडवलेत, अनेक जमिनीचा त्यांनी गोरगरिबांच्या जमिनी गिळलेल्या आहेत, अशा अनेक प्रकरणं आता पोलीस स्टेशनला यायला लागलेत। आणि हे सगळं कारस्थान हे सगळं पैशाच्या जीवावर करत असताना आमच्या पुणेकरांना आम्ही सहन करणार नाही, कारण आम्ही पुणेकर आहोत आणि आम्हाला पुण्याचं देणं घेणं आहे। हे बिल्डर आज ह्या देशात उद्या त्या गावात परवा पळून जातील, पण आमचं पुन्हा सुरक्षित राहण्यासाठी अशी जी लागलेली कीड आहे, ही कीड त्याच्यावर लवकर औषध फवारणी केली पाहिजे आणि ती पोलिसांच्या मार्फत आम्ही करणार आहे। ना ऐकलं तर संविधान आणि लोकशाही शेवटी आम्ही लढणार।